पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला, पिकं उद्ध्वस्त झाली, जमीन खरडून गेली. उद्धव ठाकरेंची माहिती. सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं, शेतकरी कर्ज फेडणार तरी कसं, उद्धव ठाकरेंचा सवाल. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी. भाजपला प्रशासन चालवता येत नाही, पंतप्रधान निधीत लाखो करोड रुपये, पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला मदत व्हावी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा नवीन टीजर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर जारी. दसरा मेळाव्याचा हा दुसरा टीजर आज प्रदर्शित. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पाहणी दौरा शेतकऱ्यांनी रोखला. 16 वर्षांनी गावात आल्यानं शेतकरी संतप्त, सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड संताप. राज्यातील नगरपालिकांसाठी मोठी बातमी, नगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रियेसाठी महाराष्ट्राला जागतिक बँकेकडून 4100 कोटींचा निधी. सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापराला गती मिळण्याकरता मोठी आर्थिक मदत मंजूर. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे पीक जमीनदोस्त, पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापुरात पुन्हा एकदा दमदार पाऊस, सीना कोळेगाव धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. धरणातून सीना नदीत 50,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वसई विरार नाला सोपाऱ्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण, रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस, हवेत गारवा निर्माण. पंढरपूरच्या करमाळ्यात पावसाचा जोर वाढला, सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ, 20हून अधिक रस्ते बंद. पूरस्थितीमुळे दिवसभरात सुमारे 300 लोकांचं होणार स्थलांतर. सांगली जिल्ह्यात 10 तासापासून संततधार पाऊस कायम, ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. पुलावरील वाहतूक देखील बंद, तर जनजीवन विस्कळीत. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, रुईभर गावातील नदीला पाणी, गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. धाराशिवच्या भोत्रा शिवारात सीना नदीचं पाणी शेतात, गावातील शेतकऱ्यांची 2 एकर ऊस पाण्यात. सीना नदीच्या पुरामुळे माढा तालुक्यातील अनेक संसार उद्ध्वस्त, संसारोपयोगी साहित्याच्या गाड्या माढ्यात दाखल. अभिजित पाटील यांच्याकडे पूरग्रस्तांना मदतीचा हात. हिंगोलीच्या इसापूर धरणाचे 11 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले, 18,668 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पैनगंगा पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क देखील तुटला. धाराशिवमध्ये पावसामुळे शेतकरी हवालदिल, अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. सोयाबीनच्या शेतात पाण्याचे पाट, तात्काळ नुकसान भरपाई देण्याची सरकारकडे मागणी. धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना मोठा पूर, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. पुरामध्ये कुणीही उतरू नये, प्रशासनाचं आवाहन. बीडच्या पाटोदा तालुक्यात मांजरा नदीला पूर, पुरामुळे शेतीसह जनावरांचं नुकसान, जमिनी खरडून गेल्या, अनेक जनावरे वाहून गेली. सरकारने तात्काळ मदत करावी, ग्रामस्थांची मागणी. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पहाटे काही ठिकाणी पावसाची हजेरी, शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण. भीमा खोऱ्यात दमदार पाऊस, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 80,000 क्युसेक वेगानं भीमा नदीत विसर्ग. बीड जिल्ह्यात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी, माजलगाव धरणाचे 11 दरवाजे तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले, जनजीवन विस्कळीत. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस, बोरी उमरगे पुलावरून दुचाकी स्वाराचा जीवघेणा प्रवास. सोलापूरमध्ये सीना नदीला पूर, पुरामुळे अनेक गावे उद्ध्वस्त, जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गोकुळच्या मदतीचा हात. 3200 लिटर दुधाचं मोफत वाटप.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणात 104.12 टीएमसी पाणीसाठा. कोयना धरणातून 11,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू. परतीच्या पावसामुळे सांगलीकरांची दैना उडाली, अनेक घरात शिरला पावसाचं पाणी. जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर. डोंबिवलीत हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता जनजागृती रॅलीचं आयोजन, स्थानिक नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचा रॅलीमध्ये सहभाग. साताऱ्याच्या माणा तालुक्यात मुसळधार पाऊस, माणगंगा नदीला पूर. म्हसवड नगर परिषदेकडून गावाला सतर्कतेचं आवाहन. बीडच्या पाटोदा तालुक्यात मुसळधार पाऊस, पिठ्ठी गावातील शेतामध्ये साचलं पाणी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ड्रोनच्या माध्यमातून दृश्य कैद. सातारा जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग, माण खटाव तालुक्यात शेतकऱ्यांचं नुकसान. पश्चिम घाट परिसरात पावसाची दमदार हजेरी. पंढरपूरच्या माढ्यात पावसाचा जोर वाढला, सीना नदीकाठच्या गावाचं जनजीवन विस्कळीत. तर परभणीत शेती आणि रस्त्याचं मोठं नुकसान, नुकसानाची महाराष्ट्र प्रदेश प्रभारी यशवंत भालेराव यांनी केली पाहणी. सरकारने तात्काळ मदत केली नाही तर आंदोलनाचा इशारा. दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाची संततधार, कासेगाव उळेगाव रस्त्यावरील नदीवर पाणी आल्यानं वाहतूक देखील बंद. कोल्हापुरात जोरदार पावसाला सुरुवात, जिल्ह्याला 27 ते 29 सप्टेंबर पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. कोकणात पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा इशारा, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता वाढणार. कोकणासाठी पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी. नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, नदीच्या पुरात शेतकऱ्याचा जीव देण्याचा प्रयत्न, नागरिकांनी शेतकऱ्याला धरल्यानं प्राण वाचला. पुण्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, अनेक जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी. गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आज पाऊस पडण्याची शक्यता. जालना जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी. जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नाशिकमध्ये पावसाचा अलर्ट, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणातून 1,651 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मराठवाड्यात महापुरामुळे संकट, राज्यात आज आणि उद्या देखील पुन्हा परतीच्या पावसाचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान, दांडेगाव शिवारात जोरदार पाऊस. हिंगोलीत रात्रीपासूनच अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचं आगमन. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. साताऱ्यातील धरणांमधून पाण्याच्या विसर्गात वाढ, नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा. वीर धरणातून 1,425 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. साताऱ्यात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ, गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस सुरू. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण. लातूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, लातूरला हवामान खात्याचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन. हिंगोली जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन. अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी चिंतेत, मोसंबीच्या बागेवर रोग पडल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. संतप्त शेतकऱ्यानं अख्खी बाग केली नष्ट. नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना मदत करा. भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांची राज्य सरकारकडे मागणी. धाराशिवमध्ये रात्रभर पावसाची बॅटिंग, पावसानं जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ. परभणीच्या गंगाखेड पालम मार्ग वाहतुकीसाठी बंद, गलाटी नदीला पूर.
लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला, बांबूने गाडीवर मारण्याचा प्रयत्न, हाके सुरक्षित, गाडीचं थोडं नुकसान, पोलीस ताफा असतानाही हल्ला. नवरात्रीत झेंडूच्या फुलांच्या मागणीत वाढ, झेंडूच्या फुलांमुळे शेतकऱ्यांना 1 ते 1.5 लाखांपर्यंत फायदा. बुलढाणा शहर आणि घाट माथ्यावर पसरली दाट धुक्याची चादर, घाट माथ्यावर निर्माण झालेलं विहंगम दृश्य कैद. उल्हासनगरमध्ये अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आदेश, शहरात अनधिकृत इमारतींचं फुटलं पेव. छत्रपती संभाजीनगरात आय लव्ह मोहम्मदचे बॅनर, नौबत दरवाजासह विविध भागात लावले बॅनर, बॅनरमुळे सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा. दुर्गामाता दौडीचा आजचा 6वा दिवस, सांगलीत भर पावसात संभाजी भिडे आणि धारकरी भिजत दुर्गामाता दौड पार. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी, अवजड वाहनांच्या विरोधात आज मूक आंदोलन करून निषेध व्यक्त. गडचिरोलीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीनं स्वच्छता अभियान, यावेळी रॅली काढण्यात आली. जनजागृती रॅलीत स्वच्छतेचं महत्त्व देखील सांगण्यात आलं. पैठणमध्ये महालक्ष्मी अंबाबाईचं एकमेव उपपीठ, शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा, अंबाबाईच्या पालखीला भाविकांची झुंबड, पालखीचे व्हिडिओ व्हायरल. ललित पंचमीच्या निमित्तानं अंबाबाई देवी त्र्यंबोली देवीच्या भेटीला, अलौकिक सोहळा पाहण्याकरता भाविकांची मोठी गर्दी. परभणीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्साहात पार, अभियानात ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी. शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून ग्रामस्थांमध्ये केली जनजागृती. भिवंडी पोलीस उपायुक्त मुख्यालयात फॉरेन्सिक सेंटरचं लोकार्पण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांच्या शुभ हस्ते लोकार्पण संपन्न. अमरावती, यवतमाळ एमआयडीसीत उद्योग न उभारणाऱ्या 350 जणांना नोटीस. अमरावती 226 आणि यवतमाळ जिल्ह्यात 149 उद्योग बंद. उद्योग सुरू न केल्यास भूखंड परत घेणार, शासनाची नोटीस. मराठा नेते मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू. गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवर उपचार सुरू. 5 ऑक्टोबरला अमरावतीत आरएसएसचा विजयादशमी सोहळा, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री मुख्य अतिथी. कमलाताई गवई कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी असणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल, पथसंचलनाला हॉकीचं मैदान दिल्यानं हायकोर्टात याचिका. आरएसएसला हॉकीचं मैदान देण्यास विरोध, याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता. घर विकत घेण्याकडे पुणेकर, मुंबईकरांनी फिरवली पाठ, महानगरातील मालमत्ता क्षेत्राचा तिमाही अहवाल जारी. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीचं उद्घाटन, सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन. नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवकाचं ऐतिहासिक पथसंचलन, 27 सप्टेंबर 1925 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, त्या औचित्यानं पथसंचलनाचं आयोजन. मुंबईत परिवहन विभागाची विशेष मोहीम, ॲप आधारित वाहन चालकांनी नियमाचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा. आतापर्यंत 263 वाहनांवर 3.88 लाख रुपयांचा दंड ठोठावला. अमरावतीत ओबीसी बांधवांचं उपोषण सुरूच, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी बांधवांचं आमरण उपोषण. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली उपोषणाला भेट. पैठणमध्ये ओला दुष्काळाच्या मागणीकरता शेकापचे पदाधिकारी आक्रमक, पाचोड पैठण महामार्गावर शेतकऱ्याकडून रास्ता रोको करण्यात आला. परभणीत महाएल्गार मोर्चाचं आयोजन, बंजारा समाजाच्या वतीनं 7 ऑक्टोबर रोजी मोर्चा, एसटी आरक्षणाच्या मागणीकरता आंदोलन. मुंबईतील चेंबूरमध्ये जागृती मित्रमंडळाकडून आई माऊलीची स्थापना, भाविकांकडून उत्साहात देवीची पूजा करण्यात येते. तर
चंद्रपूरमध्ये आजपासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात. 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत महोत्सवाचं आयोजन. गडचिरोलीत दुर्गोत्सवातील कार्यक्रमाचा भाविकांमध्ये उत्साह. दुर्गोत्सवात महाप्रसादासाठी भाविकांची झुंबड. रत्नागिरीच्या ढोकरवली गावात पारंपरिक पद्धतीनं नवरात्रोत्सव साजरा. यामध्ये लोककला, जाखडी नृत्य, गरबा डान्स, कीर्तन, भजन असे विविध कार्यक्रमांचं आयोजन. रायगडच्या पोलीस अधीक्षक रास गरब्यात सहभागी. खाकी वर्दीतच गरबा खेळून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. गरबा रसिकांसाठी आनंदाची बातमी. लाऊडस्पीकरला आता रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी. सोमवारी 29 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय. अंधेरीमधील 7 बंगल्यामध्ये गुरुवारी अमोल गडदेंच्या घरी देवीची स्थापना. विविध प्रकारचे दागिने देवीला परिधान करत देवीची आकर्षक सजावट. पैठण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या पाहणीकरता मंत्री बाळासाहेब थोरात शेतकऱ्याच्या बांधावर दाखल. पंचनामे पूर्ण झाल्यावरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार. पंचनाम्याशिवाय मदतीचा प्रस्ताव देता येत नाही. राज्याच्या प्रस्तावानुसार केंद्राची टीम पाहणी करणार. सूत्रांची माहिती. पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्यासाठी मदत. भाजप किसान मोर्चाकडून चारा आणि कडबा कुट्टीची मदत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ट्रक रवाना. पुण्यात सर्व्हिस रोडवरील दुचाकीला आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश. यवतमाळमध्ये कर्जबाजारीपणामुळे 2 शेतकऱ्यांचे बळी. अतिवृष्टीला कंटाळूनही शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी कुटुंबाची भेट घेत केलं सांत्वन. नवी मुंबईतून बेलापूरच्या ध्रुवतारा जेट्टीवर दुचाकी बुडाली. दुचाकीवरील दोघांपैकी एक जण बेपत्ता. एकाला सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.